ते इझिली ऑटोमेट होऊ शकतात. म्हणजे जे रिपीटेड टास्क असतात, जसं की आपण युजर स्टोरी क्रिएट करतो किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आपण कॅप्शन्स वगैरे डिजिटल मार्केटिंगसाठी सर्च करतो. त्याच्यासाठी आपण मेक यूज करू शकतो. तर मी स्टार्टिंगपासून दाखवते, लॉग इनपासून. सायली, कस्टम जीपीटी आणि मेक.com या दोघांमधला डिफरन्स पहिले सांग. ओके, ओके. कारण हां, त्याच्याशिवाय आपल्याला प्रत्येक टूल जे आहे ना, त्या टूलचं युटिलायझेशन कुठं होऊ शकतं हे नाही कळणार. ओके, जसं मेक मगाशी हां. हां. कस्टम जीपीटीमध्ये आपण काय करतो, की जर आपल्याला म्हणजे एकच ॲक्टिव्हिटी असेल, समज तो आपण चॅट बॉक्ससाठी यूज करू शकतो किंवा ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपलं व्हायला लागतं. पण मेकमध्ये आपण फ्लो, म्हणजे एखादा फ्लो असेल, तर फ्लो ऑफ ॲक्टिव्हिटीज तो आपण ॲट अ टाईम ऑटोमेट करू शकतो. कस्टम जीपीटीमध्ये आपण ॲट अ टाईम, म्हणजे जर आपण युजर स्टोरी जनरेट करायची झाली, तर त्याला आउटपुट देतो आणि तो युजर स्टोरी जनरेट करतो. सेम विथ जर आपण इंस्टाग्रामचे आपण कॅप्शन्स वगैरे करतो, तो फक्त पोस्ट जनरेट करून देतो. पण मेकमध्ये काय होतंय, तो आपल्याला कॅप्शन सोबत इमेज पण जनरेट करतोय, ॲज वेल जर आपण तिथे आपल्या इंस्टाग्रामचं अकाउंट किंवा ट्विटर हे कनेक्ट केले, की ते आपली पोस्ट पण डायरेक्टली, म्हणजे तो डायरेक्टली पोस्ट सुद्धा करतोय. पूर्ण फ्लो हा ऑटोमॅटिक होतोय. बेसिकली त्याच्यात सिरीज ऑफ ॲक्शन्स ऑटोमेट होतात. हा. मे बी लिंकिंग ऑफ मल्टिपल टास्क इन अ फ्लो, वर्क फ्लो टाईप. हो. आपण मेकमध्ये लॉग इन केलं की इकडे सिनॅरिओज असतात, जे आपण पहिले क्रिएट केलेले असतात. ते आपण सिनॅरिओज ओपन केले की ते चेक करू शकतो. आणि जेव्हा आपण न्यू ओपन करायला जातो, तेव्हा इकडे क्रिएट न्यू सिनॅरिओ म्हणून असतं. आपण आता सोशल मीडियासाठी एक एक्झाम्पल म्हणून घेतोय. तर आपण आउटपुट गुगल शीट्सनी देऊ शकतो किंवा स्लॅकनी देऊ शकतो. आता आपण स्लॅकनी देऊया. स्लॅकसाठी आपण प्रायव्हेट चॅनल क्रिएट करतो. इथे की पहिले आपण वर्कस्पेस क्रिएट केलेली असते. नंतर त्याच्यामध्ये ही जी एजू म्हणून माझी वर्कस्पेस आहे, त्याच्यामध्ये आपल्याला न्यू चॅनल क्रिएट करायचा असतो. तेव्हा आपण राईट क्लिक करून जस्ट जे नेम असतो आपण ॲज पर आपल्याला हवंय ते देऊ शकतो. म्हणजे नेहमी चॅनल क्रिएट करताना प्रायव्हेटच ठेवायचा. नंतर इथे आपण वॉच प्रायव्हेट चॅनल म्हणून मॉड्यूल घेतो. त्याच्यामध्ये आपल्याला कनेक्शन द्यावे लागतात. इकडे ॲड कनेक्शन केलं की हे लॉग इन आहे म्हणून पहिलेच येतं. नाहीतर आपण सेम इकडनं फक्त ॲड करू शकतो. जो आपला मेल असतो तो कनेक्ट करावा लागतो. आणि जेव्हा आपण एखादा कनेक्शन ॲड करतो, तेव्हा इकडे इनपुट मेथड येते आणि जो प्रायव्हेट चॅनल असतो तो सिलेक्ट करायचा ऑप्शन येतो. आपण इथे रिफ्रेश केला की जे आपले नवीन चॅनल्स असतात तेही लिस्ट डाऊन होतात. आणि लिमिट असतं की आपण मॅक्झिमम जे इनपुट्स असतात, जे आपण स्लॅकला देतो, ते ॲट अ टाईम किती होऊ शकतात आपल्यावरती असतं. पण मोस्टली 1, आता बिगिनिंग आहे म्हणून 1 ठेवूया. आणि इकडे आपण चूज करू शकतो की हा स्लॅक मॉड्यूल कधीपासून स्टार्ट होईल. त्याच्यानंतर आपण ओपन AI कनेक्ट करतो.
त्याच्यामध्ये मेसेज असिस्टंट, कारण की आपल्याला आपल्या इंस्टाग्रामसाठी करतोय, आपल्याला पोस्ट क्रिएट करायची असते. पण मोस्टली ह्याच्यामध्ये जसं आपण कस्टम जीपीटी मध्ये कोडिंग करतो तसं मेकमध्ये इथे कोडिंग नाही करावं लागत. इथे असिस्टंट असाइन करावे लागतात, जे की असिस्टंट आपण जे प्लॅटफॉर्म ओपन ए आय आहे आपलं त्याच्यावरती क्रिएट करतो. हे सेपरेट आहे, तेव्हा तिकडे दोन्ही कनेक्ट करावे लागतात. आणि न्यू असिस्टंट क्रिएट करताना ड्रॉपडाऊन मध्ये क्रिएट असिस्टंट बोलायचं. इथे असिस्टंट नेम द्यावं लागतं आणि सिस्टीम इन्स्ट्रक्शन असतात. तर आता आपण इंस्टाग्रामसाठी करतोय, सो मी जस्ट इंस्टाग्राम कंटेंट देते. आणि जे सिस्टीम इन्स्ट्रक्शन असतात, जसे की आपण प्रॉम्प्ट लिहिलाय, आपण तसा सेम इकडे सुद्धा द्यावा लागतो. फक्त ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स ऍड करावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा प्रॉम्प्ट माझ्याकडे आहे. पहिले आपण इन्स्ट्रक्शन मध्ये काय देतो की युअर इंस्टाग्राम कॅप्शन एक्सपर्ट फ्रॉम 10 इयर्स, जो की आपल्याला एक्सपिरियन्स हवा असतो आपण ते लिहू शकतो. मग आपण ह्याच्यामध्ये एखाद्या पोस्टची टोन कशी हवी आहे किंवा लिहिण्यासाठी जे गाईडलाईन्स आहेत त्या मेन्शन करतो. नंतर त्याच्यामध्ये परत एक इन्स्ट्रक्शन म्हणून देतो की आपल्याला कॅप्शन ॲक्च्युली कसं हवं आहे. त्याचे जे गाईडलाईन्स असतील की ग्रॅप अटेन्शन किंवा यूज हुक कंटेंट्स, नंतर जे वन लायनर असतो किंवा आपल्याला डिटेलमध्ये हवा असेल तर तो, हे असे आपण इन्स्ट्रक्शन लिस्ट डाऊन करतो. त्याच्यानंतर जर आपण शॉर्ट कॅप्शन 1 to सेंटेन्सचा कॅप्शन क्रिएट करू असतो तर त्याच्यासाठी परत वेगळ्या म्हणजे सेमच थोडेसे चेंजेस करून यूज केलं तिकडे की काय कन्सिडर करा आणि काय करू नका. नंतर एक्झाम्पल आउटपुट एक आपण त्याच्यामध्ये ऍड करतो, ज्याने की इझी पडतं की जर आपण त्याला एक दिलं की पार्लिमेंट इन ऍक्शन, एक टॉपिक दिला तर त्याच्यावरती आपल्याला आपला कॅप्शन कसं हवंय आणि ते जे आपण हॅशटॅग यूज करतो आपण ते पण तिथे ऍड करतो. मी जस्ट हे कॉपी पेस्ट करते. त्यामुळे नेहमी एक एक्झाम्पल तरी द्यावं लागतं, म्हणजे जो असिस्टंट आहे तो नीट वर्क होतो. हे ऑटो सेव्ह होतो, त्यामुळे सेव्ह करायला लागत नाही. आणि जो आता सिनारिओ असतो इथे कनेक्शन ऍड करावं लागतं. त्याच्यामध्ये आपल्याला एपीआय की आणि ऑर्गनायझेशन आय डी करायला लागतं, जे की मी सेंड करीन नंतर. आणि मोस्टली मेकचा एक रूल आहे की जी एपीआय की आपण आणि ऑर्गनायझेशन आय डी यूज करतोय तो सेम ईमेलनी लॉग इन केला पाहिजे, नाहीतर ते कनेक्ट होत नाही आणि तो सिनारिओ वर्क नाही होत. हे कनेक्ट झालं की इकडे आपण असिस्टंट चॉईस करू शकतो. सिमिलरली इकडे ते रिफ्रेश होतं, ज्याने लिस्ट आहे ती होते. आता आपण इंस्टाग्राम कंटेंट घेतलेला तो सिलेक्ट करूया. रोलमध्ये युजर ठेवू शकतो किंवा असिस्टंट असतो. आणि इकडे मेसेज हा जो आपण पहिले स्लॅक मॉड्यूल कनेक्ट केलाय तिथून आपल्याला इनपुट ह्याच्यामध्ये घ्यायचा आहे. सो आपण इकडनं जो मेसेज असतो तो घेतो आणि इमेज फाईल्स नको आहेत त्यामुळे आपण जस्ट सेव्ह करतो. सेकंड आपल्याला ह्याच्यासाठी इमेज क्रिएट करायची आहे. सो आपण ओपन ए आय मधनं
जनरेट इमेज सिलेक्ट करतो. ओपन AI कनेक्शन इथे पण ऍड करावं लागतं सेम. आणि इथनं आपल्याला जी इमेज हवी ती आपण सिलेक्ट करू शकतो. आणि इकडे प्रॉम्प्ट द्यावा लागतो मोस्टली, की इकडे आपण इमेजची साईज पण देऊ शकतो, की आपल्याला कुठल्या साईजमध्ये इमेज हवी आहे. आणि जी URL जो चॅट जीपीटीचा रिस्पॉन्स असेल तो सुद्धा आपल्याला इकडे द्यावा लागतो, की त्यांनी त्याच्यानुसार आपली इमेज जी आहे ती क्रिएट होईल. इमेजची साईजसाठी जो आपला इंस्टाग्रामचा असतो इथे 1080 इंटू 1080 सिलेक्ट करतो आपण. आपल्याला हवे ती आपण करू शकतो आणि सेव्ह. सिमिलरली हे आपल्याला गुगल शीट किंवा गुगल डॉकमध्ये हवं कॉपी पेस्ट करायचं असतं. मी गुगल डॉक सिलेक्ट करते. इकडे पण आपल्याला कनेक्ट करावा लागतो, जो की आपण डायरेक्टली ईमेलनी हे करतो. आणि नंतर डॉक्युमेंट असतो तो सर्च कॉपी पेस्ट करायला लागतो. इकडे मी डॉक क्रिएट करून ठेवलेला, त्यामुळे तोच हे करूया. याच्यामध्ये जो पहिला आपला रिझल्ट होतो ओपन AIचा, ज्याच्यामध्ये आपल्याला पोस्टसाठी कंटेंट भेटेल तो, आणि जी URL लिंक असेल डायल इमेज मधनं ती इकडे पेस्ट होते. आपण हे मॉड्यूल्स असतात ते रिनेम सुद्धा करू शकतो. इकडे फक्त कंटेंट क्रिएटर ठेवलं. आणि आता जर आपण रन करून बघायचं असेल, मोस्टली आपल्याला पहिले स्लॅकमध्ये त्याला इनपुट द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल AI इन प्री स्कूल घेतलं. हे जे इथे रोटेट होतं, इकडे आपल्याला जे इनपुट असतात आणि रिझल्ट ते डिस्प्ले होतात, की इकडे आपण मेसेज सिलेक्ट केलेला, त्यामुळे जो मेसेज स्लॅकमधनं येतो तो इकडे येतो. रिझल्ट काय असेल तो इकडे जनरेट होतो. आणि सेम गुगल डॉक्समध्ये हे होतं. आपण इथनं रिझल्ट चेक करू शकतो, इनपुट सुद्धा आणि आउटपुट सुद्धा. जसं की इकडे त्यांनी पहिले दिलेलं, नंतर इकडे आउटपुट होतं. आता आपण AI इन प्री स्कूल दिलेलं, त्यामुळे त्यांनी जे कॅप्शन जनरेट केलेत, की डायनॅमिक AI टूल एम्पॉवर ब्रँड टू पर्सनलाइज एक्सपिरियन्स, म्हणजे पहिले एक ह्याचा होता आणि नंतर URL जनरेट केले, जे की इमेजचे असते. कारण की आपण तिथे इनपुट URLच्या फॉर्ममध्ये दिलेलं,
त्यामुळे आउटपुट देताना आपल्याला इकडे फक्त लिंक येते. मॅम झालंय. सो हे थोडंसं टफ वाटतंय मला पण. ओके, सो जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल, आता जे आउटपुट आलं ना त्याचा रिझल्ट काय ते नाही कळालं मला. ओके. हा, म्हणजे मला एवढं कळालं की याच्यामध्ये जे मल्टिपल टूल्स आहेत बरोबर ना, ते आपण हा. एकत्र करू शकतोय आणि त्याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला तसा येणार आहे. सो बेसिकली तू हा इकडे आपल्याला मी हे टाकलेलं की AI इन प्री स्कूल, त्यामुळे त्यांनी एक कॅप्शन जनरेट केलाय आणि नंतर आपल्याला इमेज हवी होती, सो त्यांनी URL लिंक दिली आहे जी की आपण ओपन होती. ते URL लिंक का दिली आहे, कारण की आपण जेव्हा गुगल डॉक्स मध्ये कॉपी केलेलं तेव्हा आपण URL लिंक केलेली, डायरेक्टली इमेज कॉपी पेस्ट नाही होत, त्यामुळे लिंक द्यावी लागते. ओके, म्हणजे आउटपुट काय मिळालं आपल्याला, ती इमेज क्रिएट झाली का याच्यातून? हा, इमेज क्रिएट झाली. हा, ती इमेज दाखव, कारण ऍक्च्युअल रिझल्ट जो आहे तो रिझल्ट नाही कळाला. हा, इमेज. ओके. सो ती जी URL मिळाली त्याच्यावरती क्लिक केल्यावर ही इमेज येते हा, असं का? हा, म्हणजे ही आता ही URL आहे ना, ती आपण कॉपी पेस्ट करायची. ओके, जरा वरती जा, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे मला चेक करू देत. नाही, हे दुसरं हे मी पहिले ट्राय अच्छा, केलेले ना, त्याच आहे. ओके, ठीक आहे. हे कॉपी पेस्ट केली ना की ती हम्म, इमेज जी असते ती ओपन होते. ओके. मला परत एकदा थोडं प्रॉब्लेम स्टेटमेंट सांग ज्याच्यावर आपण हे सोल्युशन अप्लाय केलं. AI इन प्री स्कूल टाकलेलं मी, आपण काहीही टाकू शकतो. एक तुम्ही सांगता म्हणजे मी ऍड करते. AI इन प्रीस्कूल म्हणजे तुला असं म्हणायचं का प्रीस्कूल साठी तू जी हा, इंस्टाग्रामला पोस्ट टाकली हा, बरोबर, त्याचं इंटिग्रेशन केलं. हो. ओके, ठीक, मला कळालं. बाकीच्यांना काही क्वेश्चन आहेत का? जी इमेज जनरेट झाले ना हा, ती नक्की प्री स्कूलच्या रिलेटेड कशी ते मला कळालं. हा, मी तिने जे आहे ना तिने तो स्पेसिफिक एरिया नाही घेतला, म्हणजे तिने AI इन प्रीस्कूल असं जनरल टाकलंय. हा, ओके, काहीतरी त्याच्यामुळे तुला जे एक्सपेक्टेड आहे ते तिथं रिझल्ट नाही दिसत आहे. तिने जास्त ते इंटिग्रेशन करण्याचा प्रयत्न केला. सायली, एक काम करता येईल, एक स्पेसिफिक कोणता तरी एरिया घेऊन जर त्याचा रिझल्ट दाखवता आला ना, मे बी त्यांना ते फील होईल. ओके. ओके, आपण डिस्कस करूया उद्या. ओके, सो हा, चालेल. स्पेसिफिकली तुम्ही सगळ्यांनी हे समजून घ्या की मल्टिपल जे टूल्स आहेत ना ते टूल्स एकत्र करून तुम्हाला तो रिझल्ट आहे तो अचीव करता येतो. सो ह्या टूलचा पर्पज जो आहे तो आहे. सायली, ओके, आणखीन एक क्वेश्चन आहे. हा मॅम. आपल्याकडे रिलेव्हन्स AI पण आहे ना, हो. तर त्यात आणि यात काय डिफरन्स आहे? रिव्हिलन्स AI मध्ये आपण म्हणजे मेक मध्ये आपण वर्कफ्लो डायरेक्टली ऑटोमेट करतोय, जसं की आपण इथे GPT कनेक्ट केला, इमेज क्रिएट केली आणि गुगल डॉक्स, आणि हे डायरेक्टली इन्स्टावरती पोस्ट सुद्धा होऊ शकतं. पण रिव्हिलन्स AI मध्ये काय होतं, आपण एजंट क्रिएट करतो आणि आपण म्हणजे तिथे जर समज सेल्स एजंट बनवला तर मग आपल्याला त्याचे डिटेल्स मिळतात, किंवा म्हणजे एका पर्टिक्युलर टॉपिक बद्दल आपण ते करतो. जसं सायली, की सायली, एक मिनिट. सो मी तुला लास्ट टाइम सांगितलं ते एकदम सिम्पल केस दाखव. मला एकदा ते दाखव, काय आउटपुट दाखवस. मी नव्हतो मगाचपासून कॉलमध्ये. नाही, हे फक्त स्लॅक मध्ये आउटपुट घेतलेलं हां, आणि ओपन AI क्रिएट केलेलं कंटेंट क्रिएटर साठी, इमेज क्रिएटर, आणि गुगल डॉक मध्ये ते कॉपी पेस्ट होत परफेक्ट, होते. ठीक आहे. सो आता आपण जस्ट राऊंड रॉबिन मध्ये जाऊन क्वेश्चन विचारू. हे सर्वात इझिएस्ट सिनेरिओ आहे. ओके, आता या स्क्रीनवर थांब तू थोडा वेळ. ओके, आकांक्षा तुला काय करायला याच्यात, काय तयार करायला लागतं? सो स्लॅक म्हणजे तुमचं टीम्सचं चॅटिंग सॉफ्टवेअर आहे. ओके, तिथे आपण टीम मध्ये जे कम्युनिकेशन करतो तसं आहे. ठीक आहे. सो त्याला ट्रिगरिंग पॉईंट लागतं, स्टार्टिंग पॉईंट. सो तो स्टार्टिंग पॉईंट आपण स्लॅकमध्ये पण देऊ शकतो, सेल्फ रन पण करू शकतो. पुढे ते चालू व्हायला पाहिजे ना, बटन क्लिक.
ते आहेत. ठीक आहे, पुढं सांग. हम्म. हम्म. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट शीतल, येस सर. काय म्हणाली आकांक्षा आता? इमेज क्रिएटर मध्ये जी इमेज काही क्रिएटर नाही, पहिले स्लॅक पासून सांग. स्लॅक हे आपलं एक टीम सारखं वर्क करते हा, आणि त्याच्यानंतर सर मला एवढं काही अंडरस्टँड नाही झालं ते. नाही झालं ना, बरं. नाही. असिस्टंट हे शब्द ऐकले का शीतल? हो. तो कंटेंट क्रिएटर जो दिसतोय सेकंड नंबरचा, हा. त्याचा पर्पज काय सांग मला, कशासाठी क्रिएट केलाय तो? जे आपलं काही प्री स्कूल आहे त्याला पोस्ट इन्स्टाला पोस्ट करण्यासाठी तिने ते काय केलं इन्स्टासाठी त्यांनी, काय केलं? एक इमेज क्रिएट केली नाही नाही, पोस्ट इमेज करण्यासाठी. क्रिएशनचं तिसरा ब्लॉक आहे ना. हा. कंटेंट क्रिएटरनी काय केलं? पहिले स्लॅक आहे, कुठे सुरुवात व्हायला पाहिजे, म्हणजे मी चॅट केलं का ते स्टार्ट होणार आहे. ओके, तिसरा ब्लॉक तुला कळलं की इमेज क्रिएट होणार आहे. हो, कंटेंट क्रिएटर काय करणार? म्हणजे आपण त्याच्यामध्ये जे काही कंटेंट असेल आपलं इमेजचं किंवा ते त्याच्यामध्ये कल्पना कल्पना तुला सांगता येईल कंटेंट क्रिएटर मध्ये त्यांनी काय केलं? स्लॅक मधनं इनपुट घेऊन, मला वाटतं इन्स्टा मधनं कंटेंट घेऊन इमेज क्रिएट करून गुगल डॉक्स मध्ये टाकली. ठीक आहे, सायली, हा. कळालं. आपण जेव्हा नवीन टॉपिक शिकवतो तेव्हा काय पहिले प्रश्न का विचारायला लागतात, राईट? सो तुझ्यासाठी सर्वात सोपं होतं, मला पण ते कळालं काय एकदम सोपी सिनेरिओ आहे. बट चॅलेंज आहे की आपण नवीन कन्सेप्ट शिकवतोय सगळ्यांना. सो हा जो टाइम आहे ना, हा टाइम आपला खूप व्हॅल्युएबल आहे, जो आपण लूज नाही करायला पाहिजे. सो मी परत सिम्पल वर्ड्समध्ये सांगतो, समजून घ्या. ओके, सो मला जर इंस्टाग्रामला एखादी पोस्ट टाकायची की आपलं प्री स्कूलचं सॉफ्टवेअरचे फीचर्स दाखवायचे, असं ॲझ्युम करा. ओके, ऑब्जेक्टिव्ह काय शीतल इथे? आपल्याला इन्स्टाला पोस्ट टाकायची प्री स्कूल साठी जे काही आपण सॉफ्टवेअर बनवलंय प्री स्कूलचं, त्याची ऍड करायला एक पोस्ट पोस्ट टाकायची. टाकायची. हो. सो त्यासाठी सर्वात पहिले मला त्याला जी पोस्ट टाकायची आहे त्याचं टॉपिक मला डिसाईड करायला लागलं की क्रिएट इंस्टाग्राम पोस्ट फॉर प्री स्कूल सॉफ्टवेअर. कळलं का शीतल? येस सर. कुठे टाकलं मी ते? हे समोर जे दिसते त्या 4 ब्लॉक मध्ये कुठे टाकलं ते, हे जे मी आता बोललो ते? आय वॉन्ट टू क्रिएट प्री स्कूल सॉफ्टवेअर पोस्ट फॉर इंस्टाग्राम, हे मी कुठे टाकलं? या 4 ब्लॉक मध्ये कुठे टाकलं असेल? स्लॅक मध्ये टाकलं असेल ना, मेसेज मध्ये. कळालं का नाही? हे जे काही सॉफ्टवेअर मी रन केलंय, तयार केलंय, ते कुठेतरी स्टार्ट व्हायला पाहिजे ना. तर त्यासाठी मी चॅट मध्ये टाकतो क्रिएट प्री स्कूल सॉफ्टवेअर. म्हणून तर मी घेतो ना, क्रिएट इंस्टाग्राम पोस्ट फॉर प्री स्कूल सॉफ्टवेअर. मी चॅट मध्ये टाकलं. शीतल कळालंय का? नाही कळलं तर नाही बोला ना, चूक नका बसून. मी इथनं एक्झिट मारलं, तुम्हाला काय कळणार आहे बघा. सांग भाऊ, कुठे टाकणार मी? स्टॅक मध्ये. हा,
चॅट करता ना तुम्ही, तसं तिने चॅट केलं. चॅट केल्यावर काय झालं, हे जे काही कुणी आपण सॉफ्टवेअर बनवलंय, सायलीने जे सॉफ्टवेअर बनवलंय, तो काय करतोय, तो चॅटला रीड करण्याचा प्रयत्न करतोय काय कोणी टाकलंय का. जेव्हा त्याला ही लाईन भेटली तेव्हा त्यांनी काय केलं, सेकंड ब्लॉकला गेला ती लाईन घेऊन. पहिली लाईन काय घेतली त्यांनी, क्रिएट अ इंस्टाग्राम पोस्ट फॉर प्रिस्कूल सॉफ्टवेअर. इथपर्यंत कळालं का शीतल? हो सर, समजलं. कल्याणी, मला जर